शिंदेंविरोधात गाणं गायल्यानं कुणाल कामरा विरोधात शिंदे सेना आक्रमक झाली आहे। आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तर गाण्यामध्ये शिंदेंचा कुणाल कामरा विरोधात खरंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला। या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे आणि त्या ठिकाणी मुरजी पटेल आक्रमक झालेत। अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अंधेरी MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आता आमदार मुरजी पटेल यांनी कामरा विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आता पुन्हा एकदा वादात सापडलाय। कुणाल कामरा विरोधात अंधेरी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, एकीकडे सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे गुन्हा सुद्धा दाखल झाला। त्यामुळे आगामी काळात आता कुणाल कामराच्या अडचणीमध्ये वाढ होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गाण्यामध्ये शिंदेंचा कामराकडून गद्दार असा उल्लेख करण्यात आला आणि त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। आक्रमक होत त्यांनी सेटची तोडफोड केली आहे। कामरा एक व्यक्ति ने हम सबके नेता महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी के खिलाफ नीचे के स्तर पर जाके जो टिप्पणी की है उसके खिलाफ हम सब ने आज MIDC पुलिस स्टेशन में आए और इसके खिलाफ FIR दर्ज की है और पुलिस से मांग की है कि इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करे। और मैं आपके माध्यम से उसको मैसेज देना चाहता हूं कि आने वाले 2 दिन में हमारे नेता की माफ़ी मांगे। अगर उसने माफ़ी नहीं मांगी तो मुंबई के शिवसैनिक उसको रास्ते में घूमने नहीं देंगे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल वाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज 12 वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे, नंतर आम्ही तुम्हाला आज सोडणार नाही।